पहाटे 5 वाजताच उठून आलो तो उन्हाळ कांद्याला पाणी भरायला. मित्राची बहिणीचं लग्न त्याच्यामुळे लवकरच मोटर बंद केली. 12 वाजता लगीन आम्हाला इथं 11 वाजला. अजून घरी जाऊन फ्रेश व्हायचा मग लग्नाला जायचं आहे. हात मोटर बंद केली पण दाजीने मोटर बंद केली की नाही काय माहिती. दाजी तर माझी आधी मोटर बंद करून घरी जायला आहे. घरी येऊन फ्रेश होऊन डायरेक्ट जीवच पेट्रोल पंप आलो. पेट्रोल पंपावरून पेट्रोल टाकून घ्यायचं परत पेट्रोल संपाय नको म्हणून. जीवचा पेट्रोल पंप एकदम खतरनाक बांधलेला. पेट्रोल टाकून डायरेक्ट वाईटू लग्नाला चालू पण लगीन कुठे त्याच माहित नाही. विचारित आम्ही पोहोचलो ते एक ठिकाणी. इथं दिसला तर लग्नाचा मंडप मग इथंच थांबलो आम्ही. ठराविक माहित नाही इथंच लगीन आहे म्हणून. दाजींनी फोन करून कन्फर्म करून घेतला की इथंच लगीन आहे म्हणून. गाड्या एक साईडला पार्किंग करून घेतल्या. इथं पोहोचले आम्हाला दिसले 2 बदका बघून झाले. आम्ही डायरेक्ट आलो मंडपाक. 12 वाजेस लगीन होतं आता 12:30 वाजून गेला तरी पण अजून पाहुणे आली नाही. मंडपात पोहोचल्यावर शालीचा टोपीचा मान दिला आम्हाला. आमच्या मळ्यातले भरपूर माणसं यायला लागणार. मंडपात बसून कंटाळा आला त्याच्यामुळे नदी फिरायला आलो आम्ही. लग्नात तिथंच जवळ नदी आहे. थोड्याच वेळात नवरदेवाचा मामा नवरदेवाला गेट वर घेऊन आला. लगीन लावायसाठी अक्षता पण दिली. 5-6 मिनिटातच नवरीला गेट आणलाय. आता थोड्याच वेळात लगीन लागणार आहे. नवरी नवरदेव टेजवून यायला आम्ही मंडपात बसून घेतलं. मग लगीन लागायला सुरुवात झाली पण लाईट सारखी झटका मारी ते. लग्न लागून झाल्या पाहुण्या जेवाय बसल्या. वाडीकरी कमी त्याच्यामुळे दाजीनं सुद्धा वाढायला घेतलाय. थोड्याच वेळात आम्ही पण जेवण करून घेतला. आता इथून कुठं तरी फिरायला जायचा प्लॅन आहे. आणि मित्रांनो अशीच व्हिडिओ कंटिन्यू करा. लग्न लागल्यावर आम्ही आलो खेकडा धरायला. इथं खेकडात का ना ते बघायला दाजी चाललाय पाण्यात. आज खेकडा खणून नाही पण बुड्या मारून धरायच्या. पाणी पण भरपूर गार आहे. पहिलीच खेकड दाजींनी पकडली. मीडियम साईज आहे पण आम्हाला चालेल. तर मित्रांनो या खेकडा इथं धरलाय. तर केवढाच खेकडा बघा. एक शिंगडा इकडे आहे. इतकं तर फेकलत मग. तर मित्रांनो यार आवडा खाणला म्हणजे यार जिथून असा बोग जायला होता असा तिथून तसा तिथून असा इथून असा मग असा. तर त्याच्यात एवढासा खेकड भेटलाय आणि पूर्ण कपडे खराब होऊन गेल्यात. एवढाच खेकड भेटला. हे बोकात आहे ना एक रावण्या बसेल होता मोठा. तर रावण्या आधी हातानं काढला बाहेर मग या खेकड पकडला. तर म्हणजे आंधी एकदम गुलूम लागायच मध्ये माझं वाटला का किडूक वही मध्ये. तर पायला उकरून तर ते बेडूक होता मोठा त्या रावण्या सांगते ते मोठा ते होता आणि ते बाहेर काढल्या मग या खेकड भेटला. साईज तशी बरी आहे. आज भरपूर खेकडा पकडले आम्ही. खेकडा पकडताना गाळण भरून गेलोत पूर्ण. आता घरी जायचं त्याच्यामुळे डायरेक्ट आंघोळ करून घेतली नदीतच. आता इथून वाटू डायरेक्ट घरी. रात्र व्हायच्या आधी थोडा पुढे आल्यानंतर लक्षात आला का गज तिथंच राहिलाय म्हणून दाजीन मग गज आणायला परत चालू. घरी याच टायमाला इथं खेकड खाणला तर इथं पण गज नाही. जिथं मग आंघोळ केली तिथं आलो पण इथं पण गज नाही. गज नेमका कोणी नेला का काय. तिथून थोडा पुढे आल्यावर गज सापडला. गज पूर्ण गाळण माखून गेला त्याच्यामुळे धुवून घेतला. घरी येताना भरपूर ट्रॉफिक झालीत रस्त्याला. नेमका काय किस्सा झालाय जाऊन यायला लागत. पुढे रस्त्याचं काम चालू होतं त्याच्यामुळे भरपूर ट्रॉफिक झाली. ट्रॉफिक मधून निघून आम्ही डायरेक्ट बायपासला लागलो. तर चला मित्रांनो भेटू आता पुढल्या ब्लॉग मध्ये.